नमस्कार मित्रांनो, मराठी युनिवर्स या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींच्या नावात लपलेलं चमत्कारी रहस्य. आणि हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधी वाटतं आयुष्यात सगळंच संपले, पण त्या रात्री अंधारात फक्त एक नाव घेतलं गेलं आणि ते नाव म्हणजे स्वामी. आणि त्या नावाने आयुष्याला नवसंजीवनी दिली. विश्वास ठेव, हे फक्त नाव नाही, हे परमेश्वराचं जिवंत रूप आहे. एक वेळ होती, एक तरुण, त्याचं नाव दिलीप. त्याचं वय साधारणतः 27-28 असेल. त्याच्या घरात खूप अडचणी, हातात काम नाही आणि मनात प्रचंड निराशा. आई वडील वारलेले, नातेवाईक फक्त नावालाच होते. सकाळी उठायचं कारण उरलेलंच नव्हतं. सगळं आयुष्य एकदम थांबल्यासारखं वाटायचं त्याला. एक दिवस तो एका जुन्या मंदिराजवळ बसलेला होता. डोळ्यात पाणी, मनात विचार, हे असं जीवन जगण्यापेक्षा मरणच चांगलं असं त्याला सारखं वाटू लागलं. तेवढ्यात तिथे एक म्हातारी बाई त्याच्या शेजारी बसली. कपाळावर चंदन, डोक्यावर पांढरा पदर. तिचा आवाज संत पण आत खोलवर भिडणारा होता. बाळा, काही हरवलेलं वाटतंय का, असं ती आजी त्या तरुणाला बोलली. तो काहीच न बोलता फक्त डोळे मिटून बसून राहिला. ती पुन्हा म्हणाली, फक्त स्वामी म्हणायचं 10 वेळा, आणि ते रोज. जेवताना, झोपताना, रडताना फक्त म्हणायचं स्वामी स्वामी स्वामी. त्याचं लक्ष फारसं नव्हतं, पण त्या शब्दात काहीतरी होतं. तो परत गेला. घरात बसून पहिल्यांदा दबकत म्हणाला, स्वामी. तेव्हा काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पुन्हा म्हणाला, स्वामी. दिवस चालत राहिला, पण थोडासा हलकासा शांत वाटला. आणि मग हळूहळू जसं तो स्वामी म्हणायचा तसं तसं एक नवीन शक्ती, नवे विचार आणि मनात सकारात्मक लाटा येऊ लागल्या. एका दिवसाचं नाही हे. महिन्याभराने तो रोज उठून सूर्योदय पाहू लागला. मनात त्रागा नव्हता, कसलीच तक्रार नव्हती. फक्त एकच शब्द मनात होता, तो म्हणजे स्वामी. एका दिवसाला एक अघोरी स्वप्न आलं. त्याला स्वामी एका पांढऱ्या वेशात दिसले आणि त्या तरुणाला म्हणाले, आता उठ, तुझं काम बाकी आहे. दुसऱ्या दिवशी त्या तरुणाला कामाची एक छोटी संधी मिळाली, एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून. सुरुवात लहान होती, पण त्या कामातही तो स्वामी नाव जपत राहिला. दर 5 मिनिटांनी मनातल्या मनात स्वामी असे म्हणू लागला. हळूहळू त्याच्या कामात सुधारणा झाली. त्याचे मालक समाधानी झाले. त्याचा पगार वाढला. महत्वाचे म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढला गेला. एक दिवस तोच हॉटेलचा मालक म्हणाला, दिलीप, तू खूप मेहनती आहेस. हॉटेल पार्टनरशिपमध्ये घेऊ का, विचार करतो आहे. दिलीपला विश्वास बसला नाही. त्या रात्री त्याने झोपताना फक्त इतकंच म्हणलं, स्वामी, हे सगळं तुमचंच आहे. मी तर फक्त तुमचं नाव घेतलं. पण आज त्या दिलीपकडे स्वतःचं रेस्टॉरंट आहे, स्वतःची गाडी आहे आणि स्वतःचं घर पण. पण त्याच्या खोलीत अजूनही एक फोटो लावलेला आहे. तो आहे श्री स्वामी समर्थांचा. जेव्हा
जगात काही शिल्लक राहिलेलं नसतं ना, तेव्हा एक नाव तरी शिल्लक राहिलेलं असतं, ते म्हणजे स्वामी. हे नाव घेतल्यावर अंधारात प्रकाश सापडतो, हरवलेल्या वाटा खुलतात आणि संपलेली आशा, या आशेचा नव्याने जन्म होतो. म्हणूनच स्वामी हे नाव घेत राहा, कारण हे फक्त शब्द नाहीत, हे साक्षात चमत्कारी शक्ती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.